सारंग मला खूप भीती वाटते रे. सावली आता कुठे असेल, काय करत असेल, कुठल्या अवस्थेत असेल आपल्याला काहीच कल्पना नाहीये. आपल्याला लवकरात लवकर तिचा शोध घ्यावा लागेल आणि ते तुलाच करावं लागेल सारंग. प्लीज. बरोबर बोलतेस तू. सावलीला शोधायला हवं. मी शोधेन लवकरात लवकर आणि घरी घेऊन येईन. तिचा विठुराया आहे ना, तो तिला काही नाही होऊ देणार. तिचे फ्रेंड्स पण माहित नाहीत आपल्याला कोणी की ज्यांच्याशी आपण बोलू शकतो. हो ना, तर सावलीवरीचे बाकीचे नातेवाईक कुठे कुठे राहतात ते सुद्धा माहित नाही. सो खूप उशीर व्हायच्या आधी सावलीवणीच्या घरी सांगायला पाहिजे. काहीच सांगितलं नाहीये. सावली वहिनीचे बाबा इमोशनली वीक आहेत आणि तिचा भाऊ आजारी आहे. त्यात हे सगळं त्यांना सांगितलं तर ते किती काळजी करतील विचार करा. बरोबर बोलतोयस, पण मग करायचं काय? सखद्या दादा, सगळं दादा त्याला सांगूया म्हणजे घरात काही राडा होणार नाही. पूर्ण कर. सखदेव भाऊजी, नेमकं कुठे आहे तुमचं ऑफिस? अगं ही काय प्रश्न मंजुषा आहे का, गेम शो आहे का? किती प्रश्न विचारशील तू? अगं मस्त आनंद घ्यायचाय पार्टीचा. आनंद घे ना. नंतर बोलू आपण, आहे की नाही? घे घे, खाऊन घे बरं तू. आपण सेल्फी काढायचं का? चला सेल्फी काढू आपण. कोणाचा फोन आहे हो? नाही ते आपलं असंच. आपण काढूया. इकडे बघा बरं का. कट केला त्याने. हा? तू लावून बघ. घ्या की फोन. आपण आता मोठी माणसं झालोय. रोकटोक बोलायचं, घाबरायचं नाही हो कुणाला. बिनधास्त बोलून टाकायचं. आणि काय आहे, जरा ऐकू दे की माझ्या बी मैत्रिणींना तुमचा रुबाब. तुम्हाला म्हणून सांगते बरं का, मेंढळे माहितीत ना, मेंढळे लय चांगलं वागतात बरं का आमच्याशी. आमच्या सावलीच्या घरचे भारी वागतात. हॅलो सगतो दादा, शांतपणे ऐकून घे. रात्रीपासून सावलीवणी गायब आहे. काय? हो. सारंगदाजी इथं. जावे बापू, माझी साव कुठे आहे? साव कुठे आहे माझी? जावे बापू सर. अहो बोला ना जावई बापू, घरात काही झालंय का? काही भांडण झालंय का? कुठे बरं आमची पोरगी? आई बाबा थांबा जरा. सत्य या तुम्ही आता. आओ हात कसं या. थांब जयंती. हे बघा ताई, तुम्ही आता येऊ शकता. सत्यवा सारंगदाजी काय झालं? कुठे आहे अक्की? कशाला तुम्ही तर? सुनभाई, सावळी हरवली ना, मग तुम्ही इथं काय करताय तिला शोधायचं सोडून? सुनभाई. तुम्ही गप्प बसा सगळेजण. गप्प बसा, बोलू द्या मला.
ही एवढीशी चूक आपल्याकडनं झाली असती ना तर वाटेल तसे बोलले असते आपल्याला. तुम्हा मोठ्या माणसांना ना मी चांगलं ओळखू नये. आम्ही गरीब म्हणून आमची माणसं काही महत्वाची नाहीत का? हा सांगा ना. नाही नाही, मला गॅरंटी तुम्हीच काहीतरी केलं असणार हो ना. ते तुम्हीच काहीतरी केलं असणार. हे बघा, माझी नणंद एकदम साधी गाय आहे. हा, कधी कुणाला उलटून उत्तर बी देत नाही. त्यामुळे ती जर का गायब झाली तर त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहे ना. बरोबर ना? तुम्ही गप्प बसा. बरोबर आहे ना? अगं जयंती, तो तुझ्या तोंडाचा पट्टा पण ठेव बाई जरा. बरोबर आहे त्यांचं. चूक माझीच आहे. काल रात्री सावली घरातून निघून गेली. मी शोध घ्यायला हवा होता खरं तर. हे बघा, मी तुम्हाला शब्द देतो, मी सावलीला शोधून काढेन. ओ, हा चांगुलपणा तुमचा तुमच्याकडेच ठेवा. साधी स्वतःची बायको बी सांभाळता येत नाही यांना. अगं जयंती, गप्प बस जरा. हे बजावय बापू, संसारात भांड्याला भांड लागतच बरं. पण आमची सवय अशी नाही हो, का डोक्यात राग घेऊन घर सोडून जाईल. जावई बापू, माझी पोरगी आहे ना, कधीच कुणाला बी त्रास देणार नाही. जे काय आहे ते समजा आपल्या पोटात घेईल, पण कुणाकडे कधी बी काय बी बोलणार नाही. सासरे बुवा, पुन्हा समोर गाता तुम्ही. हा, याला काय म्हणतात माहितीये का? गाढवा समोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ. हा, यांना काही फरक पडत नाही. नाही, मला एक गोष्ट सांगा, सावळी कधी हरवली घरात ना? कधी गायब झाली? काल रात्री ना? मला खात्री आहे हो, तुमच्यामुळेच ती घर सोडून गेलेली आहे. तुमच्यातच काहीतरी झालंय. अहो, तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला चांगलं ओळखते मी. ते म्हणतात ना, नाव मोठं लक्षण खोट. हा, ते काही नाही. हे बघा, आमच्या पोरीला तुम्ही शोधून आणायचं, कळतंय का? जयंती, जोपर्यंत सावळीला तुम्ही शोधून आणत नाही ना, आमच्या घरात पाय ठेवायचा नाही हं तुम्ही. अगे सुनबाई, जावई बापू आहेत ते. अगं काय बोलतेस? निघा निघा, तुम्ही गप्पा बसा. जावई बापू, निघा इथून, निघा. अगं जयंती, काय बोलते तू? जाऊ येते आपले. जावई बापू, मूड खराब केला सगळ्या पार्टीचा. हे सांगते बा. काय करायचं आता? लागत आहे मम्मा सावलीचा फोन. कालपासून ही पोरगी फोन बंद करून बसली असेल का? काय झालं असेल? मम्मा मी काय म्हणतेय, आपण तिलोत्तम आंटीला विचारायचं का फोन करून? का? कशाला?
आणि फोन लावून काय सांगायचंय? अगं खरं सांगायचं आपण त्यांना विचारूयात ना की सावलीचा फोन बंद आहे का, ती कुठे गेली आहे. रादर आपण त्यांना हे सांगू की आपल्याला आता तिची गरज आहे. नको, उगाच विषय वाढेल. अगं आपल्याला कसं कळणार मग सावली नक्की कुठे येते? ॲटलिस्ट ट्राय तर करूयात ना, त्यांना माहिती असेल तर. आणि आता दुसरा ऑप्शन पण नाही आपल्याकडे. करूयात ना ट्राय. नाही, आपल्या बाकीच्या गोष्टी सुरूच आहेत, पण या सोहमच्या म्युझिक इंडस्ट्रीमधल्या प्रपोजलबद्दल पण विचार करायला हवा. सोहम बिझनेसमध्ये लक्ष घालतोय हे काय कमी आहे का? याचाच आनंद जास्त आहे मला. भैरवी, हॅलो, तिलोत्तमा, कशी आहेस? मी मस्त. बोला. मी पण मजेत आहे. तिलोत्तमा, अगं ताराचे बॅक टू बॅक इव्हेंट प्लॅन आहेत ना, तर सावलीची थोडी गरज होती. पण बघ ना, कालपासून तिला फोन लावतोय, तिचा फोन लागत नाहीये. इज एव्हरीथिंग ओके? ती आहे का तिकडे? सावली घर सोडून निघून गेली. काय? एक मिनिट, काय बोलतेस तिलोत्तमा? मला कळत नाही. सावली घर सोडून गेली? ती गेली आहे महत्वाचं. पण हे कसं झालं? काय झालं नक्की? मला तिलोत्तमा सांगशील का? ते काहीच माहित नाही, पण इथे सुद्धा काही लोकांचा तिच्यावर विश्वास होता. तो विश्वास तोडून ती निघून गेली. हा, पण ती तिच्या मर्जीने गेली. काय? सावली तिच्या मर्जीने घर सोडून गेली? कसं शक्य आहे तिलोत्तमा? मला काही कळतच नाहीये. तू काय सांगतेस? प्लीज एक्सप्लेन करशील? असं झालं सगळं. ठीक आहे. चल मग ठेवू मी. बाय. सावली घर सोडून गेली? कुठे गेली असेल? वेळेवर सापडली नाही तर? जयंती, अगं जयंती, अगं काय चाललंय? कशाला भांडी आपटतेस? का तुमच्या बहिणीमुळं माझी पार्टी खराब झाली? हा अहो, कधीच्या कधी एक नवीन प्रथा घरी सुरू करत होते मी, पण तुमच्या बहिणीला पावलं नाही ते मांजरी सारखी आडवी गेली ती. हा माझ्या मैत्रिणी भरल्या समोसाच्या ताटावर न उठल्या. हो काय काय स्टेटस टाकतील आता माझ्या बाबतीत? काय टाकतील? जयंती, तुला माझ्या साऊची काही काळजी नाही का ग? तुला वाटली माझी काळजी? वाटली? आपण सुनबाई, तिची काय चूक आहे? गायब का झाली मग ती? हा ग बाई, त्यांचा संसार आहे. काहीतरी झालं असेल वरचेवर. राग आला असेल म्हणून गेली असेल कुठेतरी. जाऊन जाऊन पुढे जाणार आहे. बरं येईल परत. पण तिची काळजी सोडून तू हे असं पार्टीचा कांगावा करते का ग? कांगावा करते मी पार्टीचा? हा ते बरोबर आहे. सुननं काही केलं की तर तुम्हाला कांगावाच वाटणार. अरे जयंती, जरा शांत हो. का आता आपल्याला सावलीचा विचार करायला पाहिजे? मी तिचा विचार कशाला करायचा? तिनं केला माझा विचार. मला सध्या एवढाच विचार येतोय की माझ्या मैत्रिणी माझ्याबद्दल काय विचार करत असतील. बाकी तुमची बहीण घरी येते की नाही, कुठं गेली, का गेली, कधी येणार, मला फरक पडत नाही. अगं जयंती, काय शोधते? माझे दागिने शोधते. माझी ज्वेलरी आणि कॅश मी कपाटात ठेवलेले आणि आता ते गायब झाले. ऐश्वर्या, तुझ्याच हाताने तू कुठेतरी ठेवले असतील. एकदा परत एकदा शोध. ठीक, एक मिनिट हं. माझी मेमरी खूप शार्प आहे. मला गोष्टी शोधायची किंवा आठवायची गरज नाहीये.
मला नीट लक्षात आहे, मी माझी ज्वेलरी आणि कॅश कपाटात ठेवलेली, आता ते तिकडे नाहीये म्हणून मी घरभर शोधतेय. आपल्या घरात चोरी झाली आहे. चोरी झाली आपल्या घरात? कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? जेव्हा चोर घरात राहत असेल ना तर चोरी होणार. मला कन्फर्म आहे की ती मुलगी माझे दागिने आणि कॅश घेऊन पळून गेलीये. ऐश्वर्या प्लीज रिलॅक्स. याआधीही तू सावलीवर आरोप केले होतेस आणि तोंडावर पडलीस. आता या टायमिंगला जरा विचार करून बोल प्लीज. यावेळेस गोष्ट वेगळी आहे. मी सांगते ना तुला, मी खात्रीने सांगते, माझी कॅश आणि ज्वेलरी गायब झाली आहे आणि ती मुलगी ते घेऊन पळून गेली आहे. आता मी तिला सोडणार नाही. ऐश्वर्या ऐश्वर्या काय करतेय? काय ग? काय झालं? चोरी झाली आहे घरात. मेंढरांच्या घरात चोरी कसं शक्य आहे? ही ज्वेलरी, कॅश, हे सगळं तू सांभाळून ठेवायचं आणि हे कोणालाही कळता कामा नये. नेमकं काय प्लॅनिंग सुरू आहे तुमच्या डोक्यात? एक मिनिट, मला नीट सांगशील काय झालंय ते? मॉम, माझ्या रूममध्ये दागिने आणि कॅश ठेवलेली, ते सगळं चोरीला गेलंय. मी सगळीकडे शोधलं रूममध्ये पण नाही सापडलं. आय एम 100% शुअर त्या मुलीने चोरी केली आहे, कारण ती घरात नाहीये, ती गायब आहे. तू कुठे होतास? नाही काही नाही. काय सारंग, घरात चोरी झाली आहे आणि ही चोरी त्या मूर्ख मुलीने केली आहे. आता हा काय नवीन आरोप? उगाच आरोप नाही करत आहे. यावेळेस नाही चुकणार मी. आय एम 100% शुअर चोरी तिनेच केली आहे सारंग. आपण आधी तिला शोधूयात का? ते महत्वाचं नाहीये. माझे पैसे आणि दागिने चोरीला गेले ते शोधणं जास्त महत्वाचं आहे सारंग. नाही, आता मी तिची बॅग चेक करणार. हो सॉरी, नाही करणार चेक. गेल्या वेळेस चेक केलं तेव्हा मीच तोंडावर पडले. सगळ्यांनी मला चुकीचं ठरवलं. नाही, जाऊ देत माझे दागिने पैसे. नाही, चेक नको करा. ऐश्वर्या, तुझ्या मनाची खात्री करून घ्यायची असेल ना तर कर चेक. जा बाबा, येऊ नये. दादा, तुम्ही म्हणताय म्हणून मी ॲग्री होते, पण माझी अशी काय खास इच्छा नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड. ओके. बबलू, हा लवकर. तू करतेस कमी करू. कर, तू कर. ऐश्वर्या प्लीज. हो गॉड. अमृता वहिनी, हा डुप्लिकेट चाव्यांचा बंच तुझा आहे ना? हा तुझ्याकडे असतो ना? हो. सारंग, पोलीस का? नाही, घरच्या गोष्टी घरातच राहायला हव्या नाही का? ठीक आहे.